राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन की त्यांनी नंदादीप योजनेमध्ये महाराष्ट्रातला पहिला तालुका माझा जत विधानसभा मतदारसंघ घेतलाय आणि 17 सालापासून काम पूर्ण बंद होतं, रोजगार हमीचं कामच होत नव्हतं। आज 1000 लोकांना विहिरी देण्याचं काम या खात्यातून केलंय। एका शेतकऱ्याला 5 लाख रुपये मिळतायत, 50 कोटी रुपयाचा डायरेक्ट लाभ त्या शेतकऱ्याला होतोय। 5 लाख ही मोठी रक्कम आहे। या महाराष्ट्रामध्ये असे करोडो लोक असतील की ज्यांनी एका वेळेस 50,000 रुपये बघितले नाहीत, एका वेळेस 1 लाख रुपये बघितले नाहीत। अशा लोकांना जेव्हा सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार 5 लाख रुपयाची मदत करताय, 3 लाख रुपये पूर्वी मिळत होते त्याचे 4 केले, आता ते 5 केले, हे सरकार काम करताय। काम म्हणजे काय असतं? हेच काम आहे ना। एक माणूस 10 बाय 10च्या खोलीत राहतोय आणि दुसरा 10,000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये राहतोय। लोक म्हणतात आरक्षणाचा ह्यांना लाभ मिळाला। अरे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या तिथं गल्लीत जाऊन बघा, पंजोबा पण 10 बाय 10च्या खोलीत राहत होता, आजोबा पण त्याच खोलीत राहत होता, बाप पण त्याच खोलीत राहतोय आणि पोरगा पण आता त्याच खोलीत राहतोय, त्याची पोरं पण तिथंच शिकतेत। का नाही बदल झाला? का नाही ही विषमता दूर झाली? ही विषमता दूर झाली पाहिजे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या 4 महिन्यापूर्वी 30 लाख घरकुलं महाराष्ट्राला दिली। इसी सरकार पर राज्य को गर्व होता है जिससे जनता की हर उम्मीद पूरी हो जाती है। 2026-27चा अर्थसंकल्प राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंनी मांडला। हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणारा, सामाजिक संतुलनाचा मेळ घालणारा, शेतकरी कष्टकऱ्यांना आर्थिक श्रेय देणारा, ग्रामीण भागातील युवकांना नोकऱ्या मिळवून देणारा असा हा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी 6 तारखेला मांडलाय। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मरून हा अर्थसंकल्प राज्य सरकारनं मांडला। या अर्थसंकल्पावरती चर्चा मी सभागृहामध्ये ऐकतोय, तर महापुरुषांची नावं घेतली त्यावरही काही लोक आक्षेप घेत आहेत। मला खरं तर त्यांचं विशेष वाटतंय। आमचं सरकार नुसतं महापुरुषांची नावं घेत नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराजस्व अभियान, काल मी इकडे येताना माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 2 कार्यक्रम हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान मेळाव्याचे झाले। जाग्यावरती लोकांचे काय प्रश्न आहेत, वेगवेगळे 15 प्रश्न आपल्या या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून राबवले जात आहेत। कुणाला रेशन कार्ड नाही त्यांना रेशन कार्ड, कुणाच्या 7/12मध्ये दुरुस्ती आहे त्यांची दुरुस्ती करून देणं, जेव्हा डिजिटलायझेशन झाले 7/12 तेव्हा काही चुका झाल्या सरकारच्या माध्यमातून, त्यात 155ची प्रकरणं निकाली काढणं, आधार कार्ड देणं, महिलांचं नाव आता 7/12वरती आणण्याची स्कीम आपल्या सरकारनं आणली आहे, तशा पद्धतीचे अर्ज आले तर त्याचा निर्णय जाग्यावरती करून देणं, येण्याची अट आता सरकारनं रद्द केलेली आहे त्याच्याबद्दलची जनजागृती करणं, आयुष्यमान कार्ड वाटप करणं, असे अनेक कार्यक्रम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या अभियानामध्ये राबवले जात आहेत। लोकांना जाग्यावरती त्यांचा निकाल मिळतोय। महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मगाव कटगुण, जे पुरोगामी या महाराष्ट्रातले त्यांना गाव पण माहीत नसेल महात्मा ज्योतिबा फुलेंचं गाव कुठं आहे, या गावामध्ये आता महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक उभा करण्याचा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतलाय आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यालाही बजेट राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलंय। सावित्रीमाई फुलेंचं जन्मगाव जे शिरवळ जवळ आहे, खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव, तिथं सावित्रीमाईंचं स्मारकाचं काम सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं 125वे जयंतीचं वर्ष जेव्हा होतं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ होते, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत। डॉक्टर बाबासाहेबांचं नाव लोक भाषणामध्ये घेतात, कृतीशून्य करतात,
बाबासाहेबांचं जे स्मारक करणं आवश्यक होतं त्याबद्दल आपल्या सरकारनं निर्णय केले, काम चालू केलं. मुंबईमधलं इंदू मिलचं स्मारकाचं काम असेल आता 95% पूर्ण झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब कायदा मंत्री असताना ज्या बंगल्यात राहायचे त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक केलं. अंबडवे नावाचं जे कोकणातलं गाव आहे त्या गावाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला, तिथं काम केलंय. महू जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला त्या गावामध्ये भव्य दिव्य स्मारक केलं. आपल्या सरकारनं लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये भाड्यानं राहत होते ते घर आपल्या सरकारनं विकत घेतलं आणि तिथंही जागतिक स्मारक करून टाकलं. म्हणजे आम्ही कृतीतून काम करणारी लोक आहोत. आज अण्णाभाऊ साठेंचं चिराग नगर मध्ये जिथं भाड्यानं राहत होते ते अख्ख्या आजूबाजूची 300 घरं ही आपल्या सरकारनं विकत घेऊन तिथं अण्णाभाऊंच्या स्मारकाचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बाबत तर ही 3 शताब्दी जयंतीचं वर्ष आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले. अहिल्यानगरमध्ये अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करणं, अहिल्यानगरमध्ये मेडिकल कॉलेज नव्यानं मंजूर करणं, त्या मेडिकलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणं, तिथं मुलींच्यासाठी ITI कॉलेज मंजूर करणं, चौंडी जे गाव अहिल्यादेवींचं आहे तिथं 600-700 कोटी रुपयाचा स्मारकाचा विकास आराखडा तयार करणं. त्याच्या पुढे जाऊन राज्य सरकारकडे लोकांचं लक्ष लागलं होतं शेतकऱ्यांचं, की राज्याचे मुख्यमंत्री महोदय अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर शेतकऱ्यांच्या बाबत काही ना काही चांगला निर्णय होईल म्हणून गावाकडच्या सगळ्या शेतकऱ्यांचे डोळे हे अर्थसंकल्पाकडे लागले होते. या महाराष्ट्रातला शेतकरी ज्याची संख्या करोडोमध्ये आहे असा शेतकरी कर्जमाफी राज्य सरकार कधी करेल याच्याकडे डोळं लावून बसला होता आणि राज्य सरकारनं घोषणा केली 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. याच्यापेक्षा जास्त आभार यासाठी मानतो, शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या नावाने केली. त्याबद्दलही माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे राज्य कारभार केला तो राज्य कारभार अखंड जगभर प्रसिद्ध आहे. प्रशासन कसं चालवावं, शासन कसं चालवावं याचा एक आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घालून दिला. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अहिल्यादेवींच्या अनेक योजना आहेत. 7-12 ही संकल्पनाच अहिल्यादेवींच्या राज्य कारभारातून पुढे आलेली आहे. अहिल्यादेवींनी 12 झाडं फळ झाडं ही शेतकऱ्यांच्यासाठी वाटप करण्याची योजना आणली आणि त्यामध्ये 12 झाडापैकी 7 झाडांचा जो काही उत्पन्न होईल तो शेतकऱ्यांनी स्वतःकडे ठेवून घ्यायचा आणि राहिलेल्या 5 झाडाचं जे उत्पन्न असेल ते त्यांच्या राज्य सरकारकडे जमा करायचं. तिथून ही 7-12 ही पद्धत समोर आली आहे. अशा अहिल्यादेवींना त्रिशताब्दीच्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारने अनेक कार्यक्रम घेऊन अभिवादन केलं. त्यापैकी आज ही कर्जमाफीला पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं, त्याबद्दल मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करेन. आता कर्जमाफी झाल्याच्या नंतर काही लोक प्रश्न उपस्थित करायला लागलेत, 7-12 कोरा का नाही केला. मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे, 19 नंतर तुम्ही का नाही कर्जमाफी केली. नंबर 1, आता कर्जमाफी झाली आहे, तुम्ही म्हणताय 2 लाखच कर्जमाफी केली आणि मग 7-12 कोरा का नाही केला. या जिल्ह्यातल्या जिल्हा बँका ह्या प्रस्थापित व्यवस्थेच्या ताब्यात आहेत. त्या प्रस्थापित व्यवस्थेला मला प्रश्न करायचा आहे, या महाराष्ट्रामध्ये 80% शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे, 80% शेतकरी हा जिरायत शेती करणारा शेतकरी आहे, 20% शेतकरी बागायत शेती करतात. मला त्या व्यवस्थेला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याकडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहेत, या सोसायट्यांनी 2 लाखाच्या वर कर्ज किती शेतकऱ्यांना दिलाय याचा आकडा राज्य सरकारने एकदा जाहीर करायला पाहिजे. एकदा सरकारनं भूमिका घेतल्याच्या नंतर त्यामध्ये संभ्रम निर्माण करणं, त्यामध्ये प्रश्न निर्माण करणं, प्रश्नांकित करणं, लोकांच्या मध्ये दिशाभूल करणं, हे वातावरण करणं चुकीचं आहे. अरे मी पण शेतकरी आहे, अनेक आमदार या विधानसभेमध्ये बसणारे शेतकरी आहे. 1 लाख 2 लाख कर्ज किती लोकांना देता. बाजरी उत्पादन करणाऱ्या, ज्वारी उत्पादन करणाऱ्या, तांदूळ उत्पादन करणाऱ्या, हे जे मटकी असेल तूर असेल, हे जे शेतकरी आहेत त्यांना 50,000 1 लाख कर्ज देताना सुद्धा हे विकास सोसायटी वाले त्यांना 10 हेलपाटे घालायला लावतात. आज 2 लाखाचं कर्ज शेतकरी खुश आहे, शेतकऱ्यांच्या मधून नाराजी नाही आहे.
आता पुढचा विषय आला की तुम्ही सप्टेंबरचीच का अट टाकली आहे? अरे शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं जी भूमिका घेतली आहे त्यामध्ये प्रामाणिकपणा आहे आणि या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी कर्जमाफी केली आहे. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांच्यामध्ये पण नाराजी होते. अरे बाबा, आम्ही रेग्युलर कर्ज भरतो आणि आम्हाला सरकार मदत करत नाही, मग आम्ही काय कर्ज थकीत ठेवावं का? त्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान सरकारनं घोषित केलंय, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. दुसरा एक चांगला क्रांतिकारी निर्णय केला की लोक शेतामध्ये अपघात होतात, रस्त्याने अपघात होतात, कधी कुणी साप चावून मरतं, कधी वीज करंट लागून मरतं. मग गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आपल्या सरकारनं आणली आहे. ज्याच्या नावावरती 7/12 आहे त्यालाही योजना आहे. ज्याच्या नावावरती 7/12 नाही पण शेतामध्ये काम करतोय असे असंख्य मजूर आहेत. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन. त्या मजुरांचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहील. घरातला कर्ता पुरुष गेल्याच्या नंतर काय अवस्था होते हे त्या माऊलीलाच माहीत, त्या पोराबाळांना माहीत. आज त्यांना 2.5 लाख रुपयाची आपण मदत करतो. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावानं जी अपघात विमा योजना आहे आणि त्यामध्ये आता मजुरांचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मजूर कोण आहेत? ज्यांना जमीन नाही, ते जमीन कुणाकडे नाही, मागासवर्गीय जमीन कुणाकडे नाही, आदिवासी जमीन कुणाकडे नाही, भटके विमुक्त जमीन कुणाकडे नाही, मायनर ओबीसी जमीन कुणाकडे नाही, मोठ्या प्रमाणात ओबीसीचा प्रवर्ग आहे त्यांच्याकडं. या लोकांच्यासाठी योजना नव्हती, या लोकांच्यासाठी योजना सरकारनं आणलेली आहे. त्याबद्दल मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करेन. आता ग्रामीण भागातून मी येतो. मी काय सगळेच मुद्दे घेऊ शकत नाही अर्थसंकल्पामधले, पण काही मुद्दे घेणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचं एका बाजूला म्हणायचं महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट, महाराष्ट्रावरती एवढा कर्जाचा बोजा. एका बाजूला हे सन्माननीय सदस्य बोलतायत कर्जाचा बोजा आहे आणि दुसऱ्या बाजूला बोलतायत ही योजना का नाही केली, ती योजना का नाही केली. लाडक्या बहिणीवरती बोलतायत. अरे या देशातले 10च्या वर राज्य असे आहेत की त्यांचं बजेट आपल्या लाडक्या बहिणींना आपण देतोय त्याच्यापेक्षा कमी आहे. एका राज्याचं बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण लाडक्या बहिणीला मदत करतोय आणि त्याच्यावरती प्रश्नांकित करणं हे मला काही योग्य आहे असं वाटत नाही. आज ग्रामीण भागामध्ये आम्ही सगळेच आपण आमदार 14 पूर्वीच्या रस्त्याची परिस्थिती ग्रामीण भागात काय होती, आता काय आहे सगळ्यांना माहिती आहे. पीडब्ल्यूडीचे रस्ते आज एका मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती झाली आहे, पीडब्ल्यूडीनं जर निधी दिला तर डांबरावर डांबर टाकायची बारी येते. रस्ते सुचवायला आता रस्ते आपल्याकडे नाहीत. राहिला प्रश्न ग्रामीण रस्त्यांचा आणि आपल्या समोर सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता ग्रामीण रस्त्यांना पैसे देणार कुठून. कारण जिल्हा परिषदेकडे बजेट नाही. जिल्हा परिषदच्या आता निवडणुका झाल्या 12, एवढी मोठी स्पर्धा लागली. जिल्हा परिषदला अधिकार काय आहेत, पंचायत समितीकडे अधिकार काय आहेत. हे जेव्हा केंद्र सरकारनं धोरण घेतलं, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे गेले. जिल्हा परिषदकडे 1 कोटी 2 कोटी 5 कोटी रस्त्यासाठी एका रस्त्याला तेवढे पैसे लागतायत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली, टप्पा क्रमांक 1 मध्ये 10,000 किलोमीटर, टप्पा क्रमांक 2 मध्ये 7,000 किलोमीटर आणि आता तर इतका क्रांतिकारी निर्णय घेतला की 23,000 किलोमीटर टप्पा क्रमांक 3 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सरकारनं धरलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये 170-75 पर्यंत आकडा मागे पुढे असेल कारण शहरीकरण खूप व्हायला लागलंय. 170-75 ग्रामीण मतदारसंघ आहेत. ग्रामीण मतदारसंघ 170-75 जर धरले, 23,000 किलोमीटरला जर भागिले केले, 130-35 किलोमीटर एका विधानसभा मतदारसंघामध्ये रस्ते येत आहेत. माझा प्रामाणिक प्रश्न आहे त्या सगळ्या लोकांना, 100 किलोमीटर जरी ग्रामीण भागाचा रस्ता आपल्याकडे आला, 5-5 किलोमीटर वरती गाव जरी धरलं, इकडची 20 गावं आणि तिकडची 20 गावं, 40 गावं आपण जोडू शकतो. दुसरी कुठली योजना आहे की आपण 40 गावांना जोडू शकतो. असा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतला. त्याच्या पुढे जाऊन 1,000 लोकसंख्या असणाऱ्या गावांना जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणण्याचा एक चांगला निर्णय सरकारनं घेतलाय. आज इथं भरत शेठ गोगावले साहेब आता होते, आता ते बाहेर गेले, झिरवळ साहेब आलेले आहेत. भरत शेठ गोगावले साहेबांच्याकडे जे खातं आहे ग्रामीण रोजगार योजनेचं, हे तर खूप मोठं खातं आहे. या खात्यानंच ग्रामीण भागाचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि रोजगार हमी मंत्री महोदयांच्या पाठीमागे लागून महाराष्ट्रातला पहिला देवभूमी जत तालुका
हा पायलट प्रोजेक्ट म्हणून घ्यावा म्हणून मी सातत्यानं प्रयत्न केला। राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन की त्यांनी नंदादीप योजनेमध्ये महाराष्ट्रातला पहिला तालुका माझा जत विधानसभा मतदारसंघ घेतलाय आणि 17 सालापासून काम पूर्ण बंद होतं, रोजगार हमीचं कामच होत नव्हतं। आज 1000 लोकांना विहिरी देण्याचं काम या खात्यातून केलंय। एका शेतकऱ्याला 5 लाख रुपये मिळतायत, 50 कोटी रुपयाचा डायरेक्ट लाभ त्या शेतकऱ्याला होतोय। 5 लाख ही मोठी रक्कम आहे। या महाराष्ट्रामध्ये असे करोडो लोक असतील की ज्यांनी एका वेळेस 50,000 रुपये बघितले नाहीत, एका वेळेस 1 लाख रुपये बघितले नाहीत। अशा लोकांना जेव्हा सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार 5-5 लाख रुपयाची मदत करताय, 3 लाख रुपये पूर्वी मिळत होते त्याचे 4 केले, आता ते 5 केले, हे सरकार काम करताय। काम म्हणजे काय असतं, हेच काम आहे ना। ग्रामीण भागातल्या लोकांना 5 लाख रुपयाची रक्कम ही प्रचंड मोठी रक्कम आहे। 5 लाख रुपयाचं जर कर्ज काढून विहीर काढली तर इकडचे 1-2 एकर जमीन विकायला पाहिजे, अशी परिस्थिती माझ्या शेतकऱ्यांच्या वरती येते। परंतु सरकार नेहमी सातत्यानं गावगाड्यातल्या लोकांचा विचार करताय, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विचार करताय। गावातली विषमता दूर झाली पाहिजे। एक माणूस 10 बाय 10च्या खोलीत राहतोय आणि दुसरा 10,000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये राहतोय। लोक म्हणतात आरक्षणाचा ह्यांना लाभ मिळाला। अरे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या तिथं गल्लीत जाऊन बघा, पंजोबा पण 10 बाय 10च्या खोलीत राहत होता, आजोबा पण त्याच खोलीत राहत होता, बाप पण त्याच खोलीत राहतोय आणि पोरगा पण आता त्याच खोलीत राहतोय, त्याची पोरं पण तिथंच शिकतेत। का नाही बदल झाला? का नाही ही विषमता दूर झाली? ही विषमता दूर झाली पाहिजे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या 4 महिन्यापूर्वी 30 लाख घरकुलं महाराष्ट्राला दिली। मला विरोधकांना विचारायचं आहे, एका वेळेस 30 लाख घरं या महाराष्ट्रात कधी मिळाली सांगा? 1,20,000 रुपये तुम्ही घराला देत होता, 1,20,000 आपलं स्वयंपाक रूम होते काय? आपलं एखाद्याचं टॉयलेट होतंय का 1,20,000 रुपये? 1,20,000 ग्रामीण मध्ये घर बांधणार कसा माणूस? आपल्या सरकारनं निर्णय केला 1,20,000 रुपये हे 26,000 रुपये रोजगार हमीतून मिळत होते, 12,000 रुपये शौचालयासाठी, 1,58,000 रुपये मिळायचे। 1,58,000 मध्ये घर होत नाही म्हणून आपल्या सरकारनं निर्णय केला प्रधानमंत्री ग्राम आवास मधून 1,58,000 रुपये मिळतात। देवाभाऊनी निर्णय केला की 50,000 रुपये आपलं सरकार देणार, 2,08,000 रुपये झाले। 5 ब्रास वाळू मोफत देणार। अरे इकडं घर द्यायचं, तिकडं तलाट्यानं गाडी पकडायची, 1.5 लाख रुपये दंड, भीक नको पण कुत्रावर, घराला मिळणार 1,20,000 आणि वाळू पकडली का 1.5 लाख रुपये दंड। अरे हा आपल्या सरकारनं निर्णय केला 5 ब्रास वाळू मोफत। 5 ब्रास वाळूचे पैसे किती झाले विचारा तुम्ही तुमच्या गावामध्ये। आणि त्याच्या पुढे जाऊन जो घरकुल बांधेल त्याच्या घरावरती सोलार पॅनल, 30 वर्षापर्यंत त्याला कुठलं बिल येणार नाही, त्याला कुणाकडे लाईट घेण्यासाठी जावं लागणार नाही। हे आपलं सरकार आहे, हाच निर्णय असतोय। लोकांचं कल्याण करणारे निर्णय कुठले असतात? असेच निर्णय घ्यावे लागतात। दुसरा विषय आला की 8 तास लाईट येत नाही। लाईट काय 8 दिवसात गेली काय? गावाकडे आपण पण राहतो। माझ्या जिल्ह्यातली मी माहिती सांगतो, राज्याची माहिती माझ्याकडे नाही। माझ्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 102 फीडर आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार, नरेंद्र मोदी साहेबांनी, देवाभाऊनी निर्णय केला की या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला फीडर हा सोलर वरती आणायचा। हे सगळीकडे स्कीम चालू आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये 102 फीडर आहेत, त्यापैकी 30 जागा ह्या आपल्या सरकारच्या आहेत। गायरान, महाराष्ट्र शासन या जागा कंपन्याला भाड्यानं दिल्या आणि तिथं आता सोलारचे प्रोजेक्ट उभा आहेत। सांगली जिल्ह्यातला पहिला सोलारचा प्रोजेक्ट माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये बसरगीमध्ये झाला। अख्खं गाव आता सोलारवरती आलेलं आहे। सगळा शेतीचा फीडर, सकाळी दिवस उगवला लाईट चालू, दिवस मावळला लाईट बंद। माझा शेतकरी दिवसभर रानामध्ये राबत होता, त्याची आणि पोराची ओळख नाही। सकाळी 6ला तो निघून जायचा, पोरं 7ला उठायची, शाळेत जायची। पोरं जेव्हा शाळेत यायची तेव्हा बाप शेतातच असायचा। बाप जेव्हा घरी यायचा तेव्हा लाईट आली, परत शेतात चालला। म्हणजे त्याची आणि पोराची भेट गाठ सुद्धा होत नव्हती। आज आपल्या सरकारमुळं माझ्या सांगली जिल्ह्यात 30 फीडर हे सरकारी जमिनीत झाले आणि 72 जागा ह्या कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या आहेत। सरकारच्या निर्णयानुसार खाजगी शेतकऱ्यांच्या त्यांना 50,000 रुपये एकरी भाडं वर्षाला मिळतंय। असे 102 फीडरचं काम पुढच्या 1 वर्षामध्ये पूर्ण होतंय। अख्खा सांगली जिल्हा सोलार वरती येतोय। हे काम आहे, हे क्रांतिकारी काम आहे। नाहीतर साप चावून किती मेले लोक रात्रीचे, विहिरीत पडून किती लोक मेले।
किती लोकांना तारा पडलेत माहीतच नाही, करंट लागून मेले, सकाळीच घरी कळलं, बाप का आला नाही, पोरग शोधायला गेलं, बाप मरून पडलाय करंट लागून, बाप मरून पडलाय साप चावून, घरी पण आला नाही, जगला पण नाही, ही परिस्थिती होती. हे बदल झालेले आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये जागतिक महिला दिन 8 तारखेला झाला. 37 लाख लखपती दिदी करण्याचं काम सरकारनं केलंय. महिला बचत गट गावागावात तयार झालेत. आज त्या महिला स्वतःच्या पायावरती उभा आहेत. मी आता इथं बोलत असताना आमच्या जतमध्ये कृषी विभागानं सांगली जिल्ह्याचं प्रदर्शन जतमध्ये भरवलंय आणि तिथं सगळे स्टॉल बघितले, मला आनंद झाला. ते सगळे स्टॉल ग्रामीण भागातल्या महिलांचे होते, महिला बचत गटांचे होते. त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार केलेले आहेत आणि त्या तिथं विकत होत्या. सरकारनं उमेद मॉल 13 मॉल करण्याचा क्रांतिकारी निर्णय केलाय. आज ह्या महिला त्या मॉलमध्ये जाऊन त्यांच्या हक्काचं ठिकाण त्यांना मार्केटिंगसाठी मिळेल आणि तिथं त्यांनी तयार केलेला माल चांगल्या पद्धतीने विकतील. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इथं बोलता येतील. आता एआयच्या बद्दल पण आपल्या सभागृहात चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता. आज आपण सगळे शेतकरी आहे, आपल्याला माहित नाही कुठल्या नक्षत्रावरती पाऊस येतो. आईला माहित होतं, आजीला माहित होतं, आजोबाला माहित होतं. आजी आजोबा शाळेत गेले नाहीत, शिकले नाहीत, पण ते सांगायचे या तारखेला पाऊस पडणार आहे, या तारखेला थंडी येणार आहे, या तारखेला सोसाट्याचा वारा येणार आहे, या तारखेला वारा आणि पाऊस येणार आहे, या तारखेला नुसतं बुरबुर पाऊस पडेल. या आईला कळत होतं, आजीला कळत होतं. कुठल्या दिवशी बाजरी पेरायची, कुठल्या दिवशी ज्वारी पेरायची, कुठल्या दिवशी गहू पेरायचा, कुठल्या दिवशी काय करायचं, हे सगळं माहित होतं. आज आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला ते नॉलेज नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून आता कुठला रोग येणार, कसा रोग येणार. मी परवाही बोललो, कृषी विद्यापीठवाले पैसे खातात, पगार घेतात, लाजा वाटत नाही त्यांना, कुठलं संशोधन करत नाहीत. 20-20 वर्ष झालं बीबी आला, 20-20 वर्ष झालं तेल आला, औषध नाही. शेतकऱ्यांच्याकडे येतात, ते काय प्रयोग करतात बघतात आणि तिकडे दुसऱ्याला जाऊन सांगतात शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग. तुम्ही कशाला पाहिजे? मग तो आमचा शेतकरी भराय ना अडाणी, तो प्रयोग करतोय डाळिंबावरती, तो प्रयोग करतोय द्राक्षेवरती. तुम्ही 20-20 वर्ष एखाद्या आजारावरती औषध काढू शकत नसाल तर तुम्हाला जरा तर लाज वाटली पाहिजे. लोक मला बोलतील आक्षेप घेतोय, असं बोलतोय, तसं बोलतोय. शेकडो कोटी रुपयाचं जेव्हा तुम्ही सरकारचं अनुदान घेता विद्यापीठांना आणि तशा पद्धतीचा जर तुम्ही रिझल्ट देत नसाल तर तुम्ही सुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे. या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकता, माझ्याकडे उदार नाहीत अशी. शेतकऱ्यांनी प्रयोग केले आणि ह्यांनी जाऊन म्हणतात आम्ही संशोधन केलंय. मी याचे लेखी पुरावे देऊ शकतो सरकारकडं. सरकारनं अतिशय गंभीरपणे कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये हे सगळे विषय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. कंक्लूड करा दादा, कंक्लूड करा. 2-3 विषय माझ्या मतदारसंघातले मांडतो. आता बाकीचा अर्थसंकल्पाचं जाऊ द्या. माझा जत विधानसभा मतदारसंघ 288 क्रमांकाचा आहे. शेवटचा मतदारसंघ. राज्याचे मुख्यमंत्री महोदय माझ्या प्रचाराला पहिल्यांदा सुरुवात त्यांनी जतमधून केली आणि त्यांनी सांगितलं जत हा 288 विधानसभा मतदारसंघ शेवटचा आहे, परंतु माझ्यासाठी तो पहिला आहे. जसं बोललं त्यांनी तसं केलंय. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आरटीओ कार्यालय विशेष बाब म्हणून मंजूर केलं, MH59. मी सरकारला मनापासून धन्यवाद देईन. जत तालुका हा सीमा भागावरचा तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे. 60 गावामध्ये मैशालचं पाणी आहे, 65 गावामध्ये मैशालचं पाणी नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2000 कोटी रुपये मागे दिले, त्याचं काम जोरात सुरू आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी या जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे स्वतः तिथं आले होते. 1600 मीटरचा जो टनेल आहे त्याचं शेवटचं ब्लास्टिंग करण्यासाठी ते आले होते. आता जवळपास 90-95% मुख्य पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय. डिसेंबर 2026ला जवळपास 18 तलावामध्ये पाणी सोडायची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून होते. मी सरकारचं धन्यवाद देईन. या अर्थसंकल्पामध्ये 450 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आहे. पण मागणी पण माझी अशी आहे, मुचंडी लवंगा ही लाईन PDN याचं टेंडर करण्याची आवश्यकता आहे. डिसेंबर 2026ला जर पाणी द्यायचं असेल तर हे मुचंडी लवंगाचं काम झाल्याशिवाय आपल्याला पाणी देता येणार नाही. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर ते टेंडर करावं. मैशाळ योजना ही सर्वात मोठी योजना आहे, टेंबू मैशाळ. तर मैशाळचं पूर्वी 100% बिल शेतकऱ्यांना भरायला लागायचं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्रांतिकारी निर्णय केला की 81% माफ आणि 19% शेतकऱ्यांनी भरायचं. आता 19% पण भरायची आवश्यकता नाही, कारण मैशाळ सर्व प्रोजेक्ट आता सोलारवरती येतोय आणि त्या सोलारचं पण काम अंतिम टप्प्यात आलंय. सरकारनं तात्काळ याच्याबद्दलचं टेंडर काढावं.
दुसरा विषय साहेब महत्वाचा आहे की जत तालुक्यामध्ये काही अधिकारी दिले जातात. जो कोणी अँटी करप्शनला सापडला पाठवा त्याला जतला. जो कोणी दारू पितोय नोकरी येत नाही शिक्षा म्हणून त्याला पाठवा जतला. जो कोणी आगाऊपणा करतोय तक्रार आली पाठवा जतला. माझी विनंती आहे तुम्हाला, जत काही काळ्या पाण्याची शिक्षा देण्याचं ठिकाण नाही. अधिकाऱ्यांनी इथून पुढे कुठलाही असा चुकीचा अधिकारी जतला पाठवू नये. तिकडे कुठं तुम्हाला पाठवायचं तिकडे पाठवा. जत हे काही शिक्षेचं केंद्र नाही. जत मध्ये लोक पिचलेले आहेत, गरीब आहेत, कष्टाळू आहेत. 35,000 लोक ऊस तोडीला जातात. 30-40,000 लोक मुंबईमध्ये माथाडीचं काम करतात. 100-100 किलो पोती खांद्यावरती वाहतात. इथले माथाडीचे पुढारी त्यांचं कमिशन खातात. त्यांना कामावरनं काढायचं, त्यांच्यावरती दादागिरी करायची. पुण्याकडे जाणार ही लोक. आज मुंबईमध्ये माथाडीमध्ये माझ्या मतदारसंघातील लोक आहे, त्यांना तुम्ही नोकऱ्यावरून डायरेक्ट काढून टाकता. कुणाची तरी पुढाऱ्यांची सेटलमेंट करता. त्या लोकांनी कुणाकडे जायचं, कुणाशी बोलायचं. अशा अनेक अडचणीमध्ये माझा मतदारसंघ आहे. पण मला विश्वास आहे, मी जतच्या लोकांना शब्द दिलाय 2029 पर्यंत. निसर्गानं तर जतवर अन्याय केलाय, पण प्रस्थापित व्यवस्थेने जो अन्याय केलाय तो 5 वर्षामध्ये दूर करण्याचा शब्द मी त्या लोकांना दिलाय. अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून सरकारला तुम्ही सूचना द्या. या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित व्यवस्थेने प्रचंड अन्याय केला. जिल्ह्यामध्ये 2 भाग आहे, एक सुपीक भाग आहे, एक दुष्काळी भाग आहे. सुपीक भागातल्या पुढाऱ्यांनी 20-20, 30-30 वर्ष या राज्यात मंत्रिमंडळामध्ये काम केला, परंतु त्या जतला कुठला कारखाना दिला नाही, जतला कुठली MIDC दिली नाही. या माझ्या सरकारनं 2000 एकरामध्ये MIDC मंजूर केली आहे. सरकारकडे माझी विनंती आहे की दावोस मध्ये जे करार झाले 30 लाख कोटीचे, त्यातला एक मोठा इंटरनॅशनल कंपनीचा प्रोजेक्ट तुम्ही माझ्या जतला द्या. त्या कंपनीला आम्ही सहकार्य करू. 2000 एकर जमीन टेबल फीस लँड आहे, ती जमीन आम्ही सरकारला त्या कंपनीला उपलब्ध करून देऊ. माझ्या तालुक्यातल्या 10-20 हजार लोकांना काम जाग्यावर मिळावं, अशा पद्धतीची विनंती मी सरकारने करतोय. दुसरं, जत तालुक्यामध्ये एक अप्पर तहसीलदार आहे संघ. आता आज आमच्या सभापतीच्या निवडी होत्या, सभापती आणि उपसभापतीची निवड झाली. सभापतीची सरकारी गाडी आमच्या अप्पर तहसीलदार वापरतायत. कालपासून BDO फोन करतोय, मॅडम गाडी आणून द्या, मॅडम गाडी आणून द्या. मॅडम म्हणतात माझ्याकडे गाडी नाही, मग मी कशाने फिरणार. राज्यामध्ये जेवढी अप्पर तहसीलदार झाली त्यांना गाडीच दिली नाही. मी बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवलाय. सांगली जिल्ह्यामध्ये 3 अप्पर तहसीलदार कार्यालय आहेत, एक आष्टा वाळवा तालुक्यातलं, एक प्रॉपर सांगली आणि एक माझं संघ. यांना तेवढी गाडी द्या हो. हे कशाला फिरणार ही लोक. एकदम बॉर्डरवरचा भाग आहे. कन्नड भाषिक 70% लोक आहेत माझ्या मतदारसंघामध्ये. 3 जिल्हा परिषद गटात फक्त मराठी लोक बोलतात. बाकीच्या 6 जिल्हा परिषद गट आणि जत शहरामध्ये सगळी लोक कन्नड बोलतात. काही लोकांना मराठी कळत पण नाही. अशी लोक या परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या लोकांची सोय व्हावी, त्यांना हेलपाटे घालायला लागू नये, त्यासाठी त्यांना एक कार्यालय द्या, गाडी द्या. दुसरा महत्वाचा विषय, 2014ला आपल्या सरकारनं कन्नड भाषिक भागामध्ये 22 हायस्कूल देणार हे घोषित केलं होतं. माझी विनंती आहे सरकारला, किंवा मी परवा मोरबग्गी गावात गेलो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. मी त्यांना म्हटलं की मराठी किती मुलांना बोलायला येतंय, हात वर करा. 300-350 मुलं होती, त्यातल्या 6 मुलांनी हात वर केला की आम्हाला मराठी बोलता येतंय. आता मला सांगा, मला कन्नड येत नाही, मी तिथं जाऊन करायचं काय, कशा पद्धतीने काम करायचं सांगा ना. तिथल्या लोकांना मराठी जर शिकू द्या, तिथं हायस्कूल झाली पाहिजेत. जो मागे सरकारनं निर्णय केला होता तो सरकारनं निर्णय मान्य करावा. दुसरा एक आता महत्वाचा विषय एकच मांडतो आणि थांबतो. सभापती महोदय, आपला महाराष्ट्र हा खेळांसाठी प्रसिद्ध आहे आणि कुस्ती ही आपली अत्यंत प्राणप्रिय आहे, लाल मातीतली कुस्ती. आणि या कुस्तीच्या संदर्भामध्ये काही राजकारण होतंय, हे सर्वात मोठी खेदाची बाब आहे. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राला हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती खचनाळे, हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार, हिंद केसरी हजरत पटेल, असे अनेक पैलवानांची मांदियाळी आहे, त्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये 1961ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातले दिनकर दह्यारी हे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत. त्यांच्यानंतर गणपतराव खेडकर, आप्पासाहेब कदम, हिरामन बनकर, शिवाजी पाचपुते, बापूराव लोखंडे, सरदार खुशियाल, रावसाहेब मगर, उदयराज यादव, विनोद चौगुले, चंद्रहार पाटील,
दादा मामा चौगुले, समाधान घोडके, दादासाहेब शेळके, लक्ष्मणराव वडार असे असंख्य महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. बिजली मल्ल पैलवान संभाजीराव पवार साहेब या सभागृहाचे 4 वेळा सदस्य होते. पैलवान कृष्णा रासकर एक गाव खेड्यातला पैलवान, आज नेव्हीमध्ये मोठे ऑफिसर म्हणून ते रिटायर झालेले आहेत. आज हे सगळी कुस्तीची परंपरा आहे आणि पोरं कुस्ती पैलवान हे गरिबाची पोर आहेत, रोजंदारी करणाऱ्यांची पोर आहेत. त्या पोरांना 20-30 हजार रुपये खर्च आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये हे घाणेरडं राजकारण सुरू झालंय आणि महाराष्ट्र केसरीच्या 2 स्पर्धा घेतल्या जात आहेत. 2023ला पहिली स्पर्धा झाली, त्यामध्ये शिवराज राक्षे एका महाराष्ट्र केसरीमध्ये विजयी झाले, दुसरीकडे सिकंदर शेख झाले, श्री महेश परत सावंत, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे. एकच मिनिटामध्ये संपवतो अध्यक्ष महोदय, एकच मिनिट. शिवराज राक्षे 2 महाराष्ट्र केसरी झाल्या. आता मला सांगा अध्यक्ष महोदय, जर तुम्ही 2 महाराष्ट्र केसरी करणार असाल तर काय करणार? आता त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय, त्याच्या पुढे जाऊन 2 नाही, या वर्षी 4 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आयोजित करायला लागलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, हा पोरखेळ जो चालू केला या लोकांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. कुस्तीचा पोरखेळ थांबला पाहिजे, कुस्तीतलं हे घाणेरडं राजकारण थांबलं पाहिजे. यासाठी सरकारनं आदेश द्यावेत. महाराष्ट्रातले सगळे पैलवान मला वाटतं गुरुवारी का काहीतरी उपोषणाला बसणार आहेत. सगळे हिंद केसरी, सगळे महाराष्ट्र केसरी हे मुंबईमध्ये येऊन बसणार आहेत. माझी विनंती आहे की सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा आणि हे जे राजकारण चालू आहे घाणेरडं ते थांबवावं. मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि सरकारच्या या अर्थसंकल्पाला पाठिंबा देतो.